खेडेगाव ग्रामपंचायतीत विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न। दिंडोरी तालुक्यातील ग्रामपालिका खेडेगाव येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे अनावरण, बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन आणि प्रवेशद्वार वेश इमारतीचे लोकार्पण, पद्मश्री शरदचंद्र पवार व्यापारी संकुलावरील वरच्या मजल्याचे लोकार्पण, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संकुलातील बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन, पशुवैद्यकीय दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण तसेच पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण असे महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास आले। या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन लोकसभा सदस्य संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार भास्करराव भगरेसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। सोहळ्याचे अध्यक्षस्थान कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन श्रीरामजी शेट्टे यांनी भूषविले। ग्रामपालिका खेडगावचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील, उपसरपंच सुजाता सोनवणे, माजी उपसरपंच कुसुम सोनवणे आणि शैलेश शेट्टे यांनी मान्यवरांचे स्वागत केले। याप्रसंगी पंचायत समिती दिंडोरीचे गटविकास अधिकारी भास्करजी रेंगडे, शिवाजीराव बस्ते, प्रशांत कड, वसंतराव वाघ, गोकुळ नाना पिंगळे, विद्याताई पाटील, जयवंत दिंटे, गंगाधर निखाडे, एकनाथ खराटे यांच्यासह ग्रामस्थ व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेडेगाव ग्रामपंचायतच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांच्या लोकार्पणामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पाऊस असूनही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उत्साहाने उपस्थित होते। मुक्काम पोस्ट खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। खेडगाव ग्रामपालिका सरपंच। आज खेडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आदरणीय महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची जी 4 कोटी रुपये खर्चून इमारत जी बांधली त्याचे लोकार्पण सोहळा आज त्यांच्या शुभ हस्ते झाला। त्याचप्रमाणे गावातील सांस्कृतिक भवन, गावातील प्रवेशद्वार, गावात नव्यानेच मंजूर केलेली 2 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना, या सगळ्या पद्मश्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावाने जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं त्याचे उद्घाटन ताईंच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे राज्याचे अन्न व औषध मंत्री आमदार नरहरपंत झिरवाळ, खासदार भास्कररावजी भगरे, त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्रीरामजी शेट्टे साहेब व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, मार्केट कमिटीचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक व गावातील सर्व ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। निश्चितपणे खेडगाव हे पूर्वीपासून स्वातंत्र्यपूर्व काळात देखील आमचे आजोबा माधवराव दगडूजी पाटील हे समतेचे पूजक होते आणि त्यांनी त्यावेळेस पारतंत्र्यापूर्व एक गाव एक पाणवठा, एक गाव एक स्मशानभूमी ही संकल्पना राबवून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न त्या काळात केला। गावातला कुठलाही तंटा बखिडा असेल ते गावातला वाद गावातच मिटत होते, कधी गावाच्या बाहेर जात नव्हता। आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 1978 पासून तर आज पाहतो मला या गावचं सरपंच उपसरपंच पद मिळून कामकाज करण्याची जनतेने सेवा दिली। त्यामुळे मी या गावातील संपूर्ण ज्या जनतेच्या ज्या जनसुविधा असतात ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, सांडपाणी असेल, पर्यावरण असेल, गावातील आठवडे बाजार असतील, व्यापार पेठ असेल, या सगळ्या बाबी डेव्हलप करण्याचा सातत्याने प्रयत्न केला। यामध्ये मला आदरणीय शेट्टे साहेब, आदरणीय झिरवाळ साहेब, खासदार भगरे साहेब, आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेवरती आम्ही या ठिकाणी काम केलं। स्वर्गीय RR पाटील साहेब यांनी 2002 मध्ये संत गाडगे महाराज अभियान हे राबवल्यानंतर त्याची पहिली कार्यप्रणाली जी सुरू झाली असेल ती मला वाटतं माझ्या गावातनं झाली। संत गाडगे महाराज अभियान पूर्णपणे यशस्वी करण्याचं काम आम्ही आमच्या गावातनं केलं। त्यामध्ये मला सर्व गावातील ग्रामस्थ, माता भगिनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं। त्याच्यामुळे खेडगाव हे तालुक्यावरती पहिलं आलं, नंतर जिल्ह्यावरती देखील पहिलं आलं। त्याचप्रमाणे स्वर्गीय पंतप्रधान
मनमोहन सिंग यांच्या काळात देखील हा एक अभियान त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातल्या 25 सरपंचांना बोलवलं होतं. पण त्या 25 सरपंचामध्ये मी पण होतो आणि त्याच्यामध्ये सर्वात मोर दॅन सिनियर सिटीजन म्हणून सर्वात जास्त कार्यकाळ काम कोणी केलं असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी माझ्या नावाची नोंद झाली होती. म्हणून त्यावेळेस मनमोहन सिंगांच्या हस्ते देखील माझा सत्कार झाला. त्यानंतर संत गाडगे महाराज अभियानमध्ये देखील स्वर्गीय मंत्री स्वरूपसिंग नाईक असतील, स्वर्गीय R.R. पाटील असतील यांच्या हस्ते त्यावेळेस आमच्या गावाला सन्मान मिळाला, मानपत्र मिळालं आणि माझाही सन्मान गावाबरोबर त्या ठिकाणी झाला. त्यानंतर लोकमत समूहाने देखील आमच्या कार्याची, आमच्या कामाची त्या ठिकाणी नोंद घेतली आणि लोकमत समूहाने देखील उत्कृष्ट सरपंच म्हणून, आदर्श सरपंच म्हणून खेडगावला आणि मला त्या ठिकाणी पुरस्कार दिला. अशा पद्धतीने आज पळतो सातत्याने शैक्षणिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देखील कॉलेजचं काम असेल, तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना ऊर्जित अवस्थेत आणण्यामध्ये त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या बाबतीमध्ये तोही प्रयत्न केला. दिंडू तालुक्यामध्ये चाचर पाटील या नावाने एक ॲग्रिकल्चर कॉलेज त्या ठिकाणी उभं केलं. जवळजवळ 35 ते 40 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून एक चांगलं ॲग्रिकल्चर कॉलेज त्या ठिकाणी उभं राहिलं. अशा पद्धतीनं हा ग्रामविकासाचा आणि गावाचा आणि तालुक्याची असलेली जनतेची नाळ आजपर्यंत सातत्याने आम्ही काम करत आलो. भविष्यात इथून पुढेही करीत राहू एवढाच आशीर्वाद या ठिकाणी देतो. आणि आजचा कार्यक्रम महिलांची उपस्थिती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे विचार त्या ठिकाणी सुप्रियाताईंनी त्यांना दिलेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचं समतेचे विचार, समतेची ज्योत जनतेमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. निश्चितपणे फुले शाहू आंबेडकर हा जी काही विचारधारा आहे समतेची, कारण देशाला जातीवाद तारू शकत नाही, तर समतेच्या विचारातून देश उभा राहतो. म्हणून आपण समतेचे पुजारी आहोत. ताईंनी आज येऊन या ठिकाणी वेळ दिला आणि संपूर्ण कामाची पाहणी केली आणि सगळ्या आज 2-4 हजार लोकांशी संवाद साधला. त्यामुळे जनतेला देखील आनंद मिळाला आणि गावाला देखील खूप आनंद मिळाला. एक संसदपटू आपल्या इथं आल्यात, सर्वांशी सुसंवाद साधला. निश्चित गावांना धन्यवाद दिलेत. भविष्यात देखील ताईंचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळत राहील. आदरणीय पवार साहेबांची विचारधारा, आमचं गाव पूर्वीपासून त्या विचारधारेवरती आज आहे, उद्या राहील असा आशावाद मी या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. बरीच नाव आहेत, तुमचा मतदारसंघ म्हणून 100 नाव आहेत, पण बराच उशीर झालाय म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही. पण व्यासपीठावरची सगळीच उपस्थित बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या आग्रहापोटी आम्ही इथे आलोय, मी आले, जसे दत्तात्रय पाटील आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर मी गंमत वाटत होती मला भाषण ऐकताना, कारण हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आहे, याची जाणीव मला आहे. साहेबांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात साहेबांनी नेहमीच ज्या ज्या जिल्ह्यांनी त्यांना साथ दिली त्याच्यामधला एक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, आणि त्यांचे ऋणानं बंद आहे. ते नातं साहेबांचं आणि तुमचं आहे, त्या नात्यात मी देखील आहे. इतकं प्रेमाचं नातं आहे. घर, गाव, वस्तीमध्ये लोक ह्या जिल्ह्यात लोकांना ओळखतात. आणि त्यानंतर भुजबळ साहेबांचं नेतृत्व, शेटे साहेब असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही नाती गेले 6 दशकाची इथे राहिली आहे. त्याच्यामुळे त्या नात्याला आणि तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि बगरे सरांसारखा उत्तम अभ्यासू एक खासदार भारताच्या संसदेला दिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आता 2-3 गोष्टी मला गमतीच्या, आता माझा पण स्वभाव थोडा तसा आहे, त्याच्यामुळे मला जरा गंमत जम्मत करायला आवडते. त्याच्यानंतर मला आता 2 गोष्टी बोलले झिरवळ साहेब, त्याची मला गंमत वाटली. 3 गोष्टी खरं, आणि त्या गोष्टीत ते असं मगाशी म्हणाले की सर्व पक्षीय कार्यक्रम केला असता तर त्यांना जास्त मजा झाली असते. झिरवळ साहेब, प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही. लढाई कोर्टात चालू आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे, जसे माझ्या वडिलांचे गुण आहेत तर माझ्या आईचे पण गुण आहेत माझ्या. त्याच्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण सत्याची बाजू सुप्रिया सुळे सोडणार नाही.
कष्टांची पराकाष्ठा करू, बसलं तर विरोधा पक्षात बसू, पण चुकीची गोष्ट आणि अन्यायाच्या विरोधात कधी झुकणार नाही. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है, हे मी आवर्जून सांगू शकते. त्याच्यामुळे मला काय कधी तसं वाटत नाही. याचं कारण असं की मला नाही त्या ब्रिज आणि मेट्रोमध्ये प्रेम. एखादा रस्ता उशिरा झाला, विकास विकास काय असतो, माझा आयडिया ऑफ विकास आणि या सरकारचा आयडिया ऑफ विकासमध्ये खूप अंतर आहे. त्यांना वाटतं रस्ते केले, मेट्रो गेली, मोठे कॉन्ट्रॅक्टरांकडे गाडी नाही, विमान आलं, देशाचा विकास झाला. देशाचा विकास त्याच्यातून होत नाही. तेव्हा ह्या इथे बसलेल्या आहेत ना, ह्या महिलेची जेव्हा काचेची बांगडी एक सोन्याची होईल ना, त्याला मी विकास म्हणते. जेव्हा इथे शेतकरी जो बसतो त्याच्या कांद्याला जेव्हा भाव येतो आणि पवार साहेब ताकदीने पार्लमेंटमध्ये म्हणतात की हो करा माझा विरोध. भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष सलग आदरणीय पवार साहेबांचा विरोध केला आणि साहेब म्हणायचे द्या माझ्या विरोधात घोषणा, पण मी कांद्याचा भाव पडू देणार नाही नाही नाही. आता जरा कांद्याचा भाव झाला की आमचे बगरे सरांचा मूड खराब असतो. बगरे सर येतात, मला कांद्यावर बोलायचं. म्हटलं सगळेच खासदारांना बोलायचं नाही, माझ्या कांद्याचा भाव पडलाय, मला भाषण करायचंय. मला विचारा दर सेशनला एक तरी कांद्याचा भाव पडला ना पडला, थोडा कमी जास्त, मग ते पियुष गोयलला गाठ. मी तुम्हाला सांगते, खासदार एक अतिशय सुसंस्कृत खासदार तुम्ही निवडून दिले. लढाई तर होती नाही. आमचे वैचारिक मतभेद सगळ्यांची आहे, वैयक्तिक मतभेद कुणाची नाही, माझे तर कुणाचीच नाही. झिरवळ साहेबांची मैत्री भारतीय जनता पक्षाची जितकी नसेल त्याच्याहून जास्ती माझे कौटुंबिक संबंध असतील तिथे. पण कौटुंबिक संबंध अंदर काय म्हणतात त्याला, उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर मग आपली तलवार ऑलवेज रेडी. आपला विचार तिथे काय, घरी या, स्वागत करू, आदर करू, सगळं करू, सगळी नाती जपू. आणि माझ्याशिवाय नाती जपायला कोणाला ताकद नाही, एवढं ताकदीने म्हणून ते आम्ही महिलांमध्ये तो गुणच आहे. आपल्याला सहन का हो वहिनी बसल्या बिचाऱ्या येतात दिल्लीला, बिचाऱ्या बरं नव्हतं तरी फरफडत होते आमचे भाऊ तिकडे वहिनींना. आमच्या वहिनी आल्या होत्या, मग डॉक्टरकडे नेलं, नवऱ्याचं सगळं व्यवस्थित कर्तव्य केलं. आज वहिनी एकदम बेस्ट दिसत आहे तिथे आल्यावर, मला किती आनंद वाटतो त्याच्यात. पण खरंच या सगळ्या महिला आहेत, या सगळ्या कष्ट करणाऱ्या, सहन करणाऱ्या, त्यामध्ये सगळ्या संसदपटू आदरणीय ताई, सन्माननीय खासदार आणि सर्वांची नावं घेण्यापेक्षा सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व परिसरातून आलेले ग्रामस्थ, बंधू भगिनी आणि विशेषतः जास्तीच्या आज सावित्रीच्या लेखी या ठिकाणी दिसतात. त्यांना मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. का एवढा आहे पाऊस आणि त्या पावसात ताईंच्या प्रेमापोटी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपला निश्चित आभार मानेन. ताईंच्या येण्याचा बगरे सरांनी उल्लेख केला. ताईंच्या पायाला लागले, पण भाऊ तुमचा नाही करायचा. साहेबांना डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली, काहीतरी एखादा महिनाभर सांगितलं असेल. पण साहेब दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्यात सामील झाले होते. ते एक रक्त असतं, त्या पद्धतीनं ताई आज आपल्यात सामील झाल्यात. मी तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी कार्यक्रम घेताना मलाही ताई एवढं माहीत नव्हतं. तर दत्तात्रय पाटील फक्त महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं स्टॅच्यूचं लोकार्पण करणार आहेत, त्याच्यात PSCचा उल्लेख होता. पण आज असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बहुउद्देशीय कार्यक्रमांचं उद्घाटन, बहुउद्देशीय किती उद्घाटनं केली त्याचा आता हिशोब करावा लागेल. बाकीची उद्घाटनं होती, बाकीचं आपली नेहमीची प्रथा परंपरेप्रमाणे आपण येताना हार जे पुतळे म्हणून आहेत त्यांना सगळ्यांना हार घालत येतो. पण पुतळे काहीतरी सांगत असतील असं मला वाटतं. निवड पुतळे बसवणं इथं ते घडतं असं मला वाटतं. पण आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ह्या पुतळ्यांनी, हे पुतळे नाही, हे सांगतात काहीतरी आपल्याला.
तेवढं थोडं थोडं जरी आपण घेतलं तर मला वाटतंय भयंकर असं झालं. त्याची उणीव आपल्या इथं जे आज अनावरण झालं त्या पुतळ्यांचं होतं ते सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून दादाच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दर्शनाला मिळाले. रोज काही ना काही सांगायला मिळाले. त्याचा महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे, ज्यांनी तुमच्या माझ्या रक्तामध्ये आणि धमन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा श्वास आणि अंगावर भरला, ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या मंगलमय सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आमच्या महाराष्ट्राचं भूषण तसेच संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री महोदय श्री झिरवाळ साहेब, खासदार साहेब श्री बगरे, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री शेट्टे साहेब, माणिकराव पाटील असतील, सुरेश ढोकळे असतील, सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खास करून ज्यांनी हा कार्यक्रम आणि हा अमृतमय सोहळा या ठिकाणी आयोजित केला ते आमचे सहकारी श्री दत्तात्रय पाटील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्र धर्माला अनुसरून जे तत्व आहे त्याची निष्ठापूर्वक पालन करणारे माझे खेडगाव परिसरातील आणि या पंचक्रोशीतील माता भगिनींना आणि बंधू, आज या ठिकाणी खूप आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. आनंदाचा क्षण म्हणजे माझे मित्र दत्तात्रय पाटील यांनी जे बोललं ते करून दाखवलं. या ठिकाणी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि आधी सावित्रीदेवी फुले यांचं स्मारकाचं अनावरण या ठिकाणी केलं, त्याचा आनंद आहे. परंतु काही समाधान या गोष्टीचं आहे तर सध्या महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये ज्या जातीविरहित समाज व्यवस्थेची मुहूर्तमेढ आपल्या पूर्वजांनी या महापुरुषांनी तुम्हाला मला घालून दिली होती आणि त्याच्यात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र म्हणून ज्या ठिकाणी त्याची ओळख प्राप्त झालेली होती, अशा महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अंधानुकरण याचा सुळसुळाट फार झालेला आहे. सांगून त्याची सांभाळणूक केली. ते तत्व जातीविरहित समाज व्यवस्थेचं, एकसंघ मराठी माणसाचं, स्थानिक भूमिपुत्रांचं नवे ते महाराष्ट्र धर्माचं पालन करणारा कुठेतरी छेद जातोय का काय, अशा परिस्थितीत सोहळा आणि त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्याचा अनावरण लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला, अशा माझ्या मार्गदर्शिका संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय नामदार झिरवाळ साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय शेटे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जयंत भाऊ दिंडले, गोकुळ नाना पिगडे, चिंतामण गावी, सुरेश भाऊ ढोकळे, माणिकराव पाटील, शिवाजीराव बस्ते, प्रशांत अप्पाकड, अनिल देशमुख, छबुशेठ नागरे, पंडितराव निकम, ॲडव्होकेट विलास निरगुडे, राजेंद्र ढगे, रणजित गावित, अशोक सोनवणे, जयराम भाऊ ढोकळे, वसंतराव वाघ, एकनाथ खराटे, सुनील पाटील, शांताराम बापू बाराते, पांडुरंग गलोरे, दिनकर जाधव, गंगाधर निखाडे, आबासाहेब देशमुख, विद्याताई पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कादवाचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले बंधू भगिनी, मी काही फार बोलणार नाही. आजचा कार्यक्रम हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन. कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये समतेचा संदेश दिला, समाज सुधारला पाहिजे म्हणून फार मोठं योगदान
या देशाच्या इतिहासामध्ये दिलं असं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होतंय. हा पुतळा व्हावा म्हणून लईतकर असतील, मुगले असतील, सोनवणे असतील, घोडे असतील, जाधव असतील, या सर्वच परिवारांनी, विशेषतः भिकाजी उगले यांचा सारखा आग्रह, मधुकर उगले असतील, ही सर्व मंडळी सातत्याने प्रयत्न करत होती. आणि आज हा पुतळा या ठिकाणी आदरणीय ताईंच्या, आदरणीय जिरवा साहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतो. क्रांतीसूर्य महात्माजी फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीताई यांच्या पुतळ्याचं अनावरण, PSCचं उद्घाटन, वेशीचं उद्घाटन या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या संसदरत्न सुप्रियाताई, आपले खासदार बगरे सर, नामदार झिरवाळ साहेब, सन्माननीय व्यासपीठ, समोर बस या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, काही वेळ झालाय, लोक कंटाळलेले, पाऊसही प्रचंड होता, मी फार बोलणार नाही, एक 2-3 मिनिटात संपवणार आहे. या ठिकाणी दत्तात्रय पाटलांना अनेक वर्ष एक हाती सत्ता मिळाली आणि सर्वांगीण विकास या ठिकाणी नियोजन करता एक चांगल्या प्रतीचे कामं या ठिकाणी उभे राहिले. त्याबद्दल पंचायतीचे त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आमच्या सावित्रीबाईंची पुण्यही हे नाकारता येणार नाही. ज्योती हा शेतकरी समाज सुधारला पाहिजे, जावला पाहिजे, शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे, याच्याकरता अहोरात्र त्यांनी प्रयत्न करून एक प्रकारे शेती व्यवसायाची पायाभरणी या ठिकाणी त्यांनी केली. निश्चित त्यांच्या पुतळ्यापासून ही प्रेरणा इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्यांना मिळत राहील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. हा विचार करायची पाळी आलेली. लोकांना आठवतो तो काळ पवारसाहेब कृषी मंत्री असताना. हा सगळा द्राक्षाचा बेल्ट आहे. या परिसरात जी सुबत्ता आली याचं खरं कारण हे द्राक्षाचं पीक आहे. परंतु अलीकडे एवढी वाईट अवस्था आहे, प्रचंड खर्च वाढले, मजूर मिळत नाही, वाटेल ती किंमत मोजवत आहे, आयात निर्यातीच्या धोरणामध्ये सातत्य नाही, भाजीपाल्याची तीच अवस्था आहे, बाकी काही पिकाची तीच अवस्था आहे. हा अर्थव्यवस्था काना उद्ध्वस्त होतो की काय अशी भीती अलीकडे वाटायला लागलेली. या ठिकाणी अनेक असे तरुण आहेत की व्यवसाय करता, नोकरी करता, इकडे तिकडे फिरताय, पदव्या घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही, शेतीला मजुरही मिळत नाही एका बाजूला. अशी अवस्था दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी सत्ता असो नसो पवारसाहेब करत आले, आपणही करताय सातत्यानं. पण लोक पवार साहेबांची प्रतिमा तुमच्यामध्ये पाहताय की साहेबांनी जसं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.